आहे, कारण का आता मतमोजणीचे शेवटच्या 2 फेऱ्या बाकी आहेत आणि त्या पाषाण आणि सूस परिसरातील आहेत। जो काही जंप आपण पाहिला आता, जो एक 7,000वरती असलेले बालवडकर अचानकपणे पिछाडीवरती गेलं, जो जंप होता तो जंप सुतारवाडी परिसरातनं झाला होता आणि त्यासाठी मी काही त्या ठिकाणच्या स्थानिकांना विचारलं की हे अचानक हा जंप कसा आला, तर मी मोबाईलवरती तेच विचारत होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या भागामध्ये झालेले जे पक्षप्रवेश होते, अलीकडच्या काळात जो पक्षप्रवेश होता, चंद्रकांत पाटीलांनी ज्या प्रकारे या भागामध्ये लक्ष घातलं होतं, त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी शेवटच्या काळामध्ये त्यांच्या घरी काही पक्षप्रवेश घडून आणले। त्याच्यामध्ये ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार होते, त्यांना आपल्याकडे घेतला। बंडखोर उमेदवारांनी आपला पाठिंबा लहू बालवडकर यांना जाहीर केला आणि त्यानंतर सगळं त्या ठिकाणचे चित्र पालटलं असं बोललं जातंय। त्यामुळे हे चित्र आता सध्या पालटलेलं असलं तरी आणखी यामध्ये काही ट्विस्ट आणि टर्न्स असणार का, हे आज शेवटच्या 2 फेऱ्या सांगणार आहेत। कारण का शेवटच्या 2 फेऱ्या महत्त्वाच्या आहेत, कारण का ही आघाडी काही मोठी नाहीये, ही विजयी आघाडी नाहीये, ही एका फेरीमध्ये तुटण्यासारखी आघाडी आहे। जी 1300, 1400, 1500 मतांची जी आघाडी आहे ती तुटण्यासारखी आहे। हे बघा, आता मी जेव्हा तुम्हाशी बोलतोय तोपर्यंत ती आघाडी थोडी कमी झाली आहे। आता जी आघाडी ते म्हणजे 9व्या फेरी